झाले त्याविषयी आपण विचारणार आहोत. नमस्कार, पोलीस मध्य न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. पूर्ण महाराष्ट्रात विशेष म्हणजे आमच्या कल्याण शहरातच एकादशीला विसर्जन होतं. हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रात जरी साजरा होत असेल तरी मेळा संघ ह्याची सुरुवात कल्याण आणि पुण्यामार्फत चालते आणि त्याचा विसर्जनात जो विशेष उपस्थितीत जे की आता बाळा मंडळ आहे त्यांचं विसर्जन आज होत असतो. गेले 134 वर्षांचा इतिहास मेळा संघाचा आहे. म्हणजे या दिवशी मानाचे काही जे सुरुवातीचे गणपती हो, त्यांचा विसर्जन आज एकादशीला. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिराल, तुम्हाला आजच्या दिवशी विसर्जन फक्त कल्याण शहरात बघायला कल्याण ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि अशा पद्धतीने एक पार्ट म्हणजे मेळा संघ. मग हे जे सगळं आता विसर्जन सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे, तर त्याचं पूर्ण आयोजन कसं करण्यात आलेलं आहे? याचं आयोजन दरवर्षी एक अध्यक्ष निवडला जातो मेळा संघाचा. अध्यक्षतेखाली त्याच्या सर्व समाजाचे, सर्व मेळा संघाचे 12 मंडळ त्याच्या मागे असतात आणि सुरळीत, व्यवस्थित आणि जी पारंपरिक संस्कृती आहे कल्याण शहराची त्याचा एक भाग तुम्हाला नक्कीच इथे बघायला मिळेल. त्याचसोबत जसं आमचं महामंडळ आहे, गेले 34 वर्ष एका म्हणजे कुठलीही सर्व पक्षीय लोकांना एकत्रित घेऊन प्रत्येक वर्षी एक नवीन माणसाला संधी देऊ त्याचं कार्य खूप जोरात. आज तुम्ही ज्या मंचावर उभे आहात त्या मंचाचा म्हणजे संस्थापक दादा सावंत असतील, नातू असतील, कलो त्यांनी खूप 34 वर्ष आधी एकटं असून सुरुवात केलेली. आज आमच्या मंडळात, महामंडळात कमीत कमी 400-500 पदाधिकारी, सदस्य तर सोडून द्या, इतका मोठ्या प्रमाणात पसरलेला. पहिलं कल्याण पश्चिम होता, आता कल्याण पूर्व, इटवाळा, मोहने मोठ्या प्रमाणात पसरले. त्यासोबत प्रदीप नातू आहे जे कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे संस्थापक आहेत. एक पहिले तुम्हाला मी सुधारणा आणतो. महामंडळ आम्ही काही 6-7 लोकांनी घेऊन स्थापन केलं. म्हणजे मी एकटा संस्थापक नाही. हे विजय करो, हे सुभाष पेंडकर, त्यांचे भाऊ राजा सावंत असे सगळे लोक एकत्र आणले आणि स्थापन केलं. दरवर्षी मंडळांना प्रोत्साहित करण्याचे एक दोन गौरींच्या स्पर्धा, महिलांच्या गौरींच्या स्पर्धा घरोघरी महिलांना आणि मग बक्षीस म्हणजे हे पण महामंडळ चालू केलं. हा चितवाय 14 आमच्याकडे 40 मंडळ आणि महामंडळाला असं आहे की अध्यक्ष बदलते आता पुढच्या 5 वर्षी नाव आमच्याकडे तयार आहे. म्हणजे आम्हाला कोणातरी आणून पकडायला लागत नाही. एक मंडळाचा विश्वास आहे आणि सर्व गुण्यागोविंदांनी गणपती साजरा होतो. आता आपल्यासोबत कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे मुख्य सचिव आहेत किरण गायकवाड, तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. महामंडळाचं कार्य 34 वर्षापासून चालू आहे. यामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत आणि पूर्ण पदाधिकारी लोक आहेत. हे 34 वर्षापासून कार्यरत आहेत. तसेच मलाही या महामंडळात 12 वर्ष झालेले, 12 वर्षापासून कार्यरत आहे. महामंडळाचे नियोजन असं असतं की पूर्ण कल्याण आणि इटवाळा मांडा हे पूर्ण 450 मंडळ आहेत आमच्या महामंडळाचे रजिस्टर. तेवढ्या सर्व मंडळांचं आम्ही परीक्षण करतो. आमच्याकडनं त्यांचं सन्मानचिन्ह देऊन आणि कॅश प्राईज देऊन सत्कार केला जातो दरवर्षीप्रमाणे, जेणेकरून जे मंडळ इको फ्रेंडली आणि प्रबोधनकार समाजाला मेसेज देतात त्यांना आम्ही हे करत असतो, गौरवण्यात येत असतो. तसेच कोळी बांधव आहेत आपले 150-200 लोक, ते सेवा करत असतात एवढ्या वर्षापासून. त्यांचंही आम्ही भोजनाचं वगैरे सर्व नियोजन करत असतो. जसं ट्रॅफिक पोलीस किंवा पोलीस प्रशासन यांचं नेहमीप्रमाणे आम्ही महामंडळाकडनं सहकार्य करत असतो. हा आता पोलीस प्रशासनाप्रमाणे 10 वाजेपर्यंत असतं वाद्याला हे, पण त्यानंतरही पोलीस सहकार्य करतात आणि 12 वाजेपर्यंत हा विसर्जन चालू असतो. कारण की मोजकेच मानाचे गणपती आहेत, त्यामध्ये ते एका पाठोपाठ सर्व लाईनीतच येतात आणि एकदम सुंदर डेकोरेशन वगैरे करून व्यवस्थितपणे विसर्जन सुखरूपपणे करत. महामंडळकडनं तेच आव्हान असतं आमचं का इको फ्रेंडली गणपती घरात किंवा मंडळाचं डेकोरेशन करा, काहीतरी समाजाला मेसेज जाईल या पद्धतीने हे डेकोरेशन करा वगैरे हेच आव्हान असतं. आणि चांगल्या पद्धतीने विसर्जन, शांततेत, समाजात तेढ निर्माण नाही होणार यासारखंच आव्हान करत असतो. तर मंडळी, अशा पद्धतीनं आपण इथे आता कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मंचावर आहोत. कल्याणमध्ये आता घाटाजवळ आपण आहोत आणि इथे आज एकादशीला म्हणजे 8व्या दिवशी इथे मेळा संघाचं विसर्जन सोहळा इथे मोठ्या थाटामाटात चालतो. जसं त्यांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कल्याणमध्ये हा सोहळा होतो आणि त्याला मोठ्या प्रमाणात, अगदी म्हणूया आपण, पारंपरिक पार्श्वभूमी आहे, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे.
जसं सांगितलं की पहिल्यांदा अगदी सुरुवातीपासून 100 वर्षांची साधारण परंपरा आहे आणि एकादशीला कल्याण शहरामधले जे गणपतींचं विसर्जन करून इथली लोक पुण्याला विसर्जनाला जायची चतुर्दशीला. तर अशा पद्धतीने ही परंपरा आजही सुरू आहे इथे आणि सर्व धर्मीय सर्व समाज एकत्रित येऊन अतिशय शांततेत हा विसर्जन सोहळा पार पाडत असतात. एकंदरीत अशा पद्धतीने विसर्जन सोहळा करताना बाप्पाला निरोप देताना आपण पुढच्या वर्षी सुद्धा सुख शांती समृद्धी हे सगळं घेऊन बाप्पा येऊ आणि सगळ्यांना सुखात ठेवू हीच आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.